या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात। सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। 10,000पेक्षा जास्त कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत। यापुढील कारवाई बडतर्फीची असेल। अनिल परब परिवहन मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे। 20 तारखेला जी कोर्टाची तारीख आहे त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल असं एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं जातंय। दिशाभूल करून संप भरकटवला जातोय। विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातून सुटणार आहे, तोपर्यंत कामावरती या असं पुन्हा एकदा आवाहन केलंय परिवहन मंत्री अनिल परब यांनी। कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे। 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। याच्या पुढची कारवाई ही बडतर्फीची असेल, त्याकरता सरकार एकत्र येऊन निर्णय घेईल असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं। कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे। यापुढे करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलंय। 10,000पेक्षा जास्त कर्मचारी आतापर्यंत निलंबित आहेत। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या संपर्कात आहेत। शिवाजी, आतापर्यंत 10,000 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आणि यापुढे बडतर्फीची कारवाई केली जाईल असं सांगितलं जात आहे, काय सांगाल? आपण यावर आमच्या प्रतिनिधींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, पण परिवहन मंत्री अनिल परब यांनी जे कर्मचारी अजूनही संपावर आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की समितीच्या माध्यमातूनच विलीनीकरणाचा मुद्दा सुटेल। त्यामुळे येती जी तारीख आहे, ज्या तारखेला सुनावणी होणार आहे त्या तारखेला विलीनीकरणासंदर्भातला मुद्दा निकालात निघेल असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका। त्याला खूप कालावधी लागू शकतो आणि तोपर्यंत तरी म्हणजे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर जोपर्यंत समितीतर्फे अहवाल येत नाही आणि त्यावर राज्य सरकारकडून स्पष्टता होत नाही, कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या जात नाही, या सगळ्याला खूप कालावधी लागणार आहे। तोपर्यंत तरी कामावर या असं पुन्हा एकदा आवाहन केलंय परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना। त्यांची जी मागणी होती विलीनीकरणाची, ही मागणी कोर्टाच्या समोर आहे आणि ती कोर्टाच्या समोर असल्यामुळे त्यावरती महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकत नाही। त्यावरती निर्णय घ्यायचा असेल तर ती समितीच निर्णय घेईल जी कोर्टाने नेमलेली आहे। परंतु त्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्र सरकारने स्वतःहून जवळपास आज 7,500 रुपयाची म्हणजे 41% सुरुवातीच्या पहिल्या माणसाची वाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत एसटीच्या इतिहासात कधीच झालेली नव्हती। एवढं सगळं करून देखील काही कर्मचारी अशा अपेक्षेने बसलेले आहेत की विलीनीकरण होईल, परंतु विलीनीकरणाला 12 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे। असं त्यांना भडकवलं जातं आहे की 20 तारखेला जी कोर्टाची तारीख आहे यामध्ये विलीनीकरणाचा मुद्दा नक्की होईल। अशा प्रकारचं त्यांना थोडं दिशाभूल करून हा संप भरकटवला जातोय। माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचा विलीनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातून सुटणार आहे, तोपर्यंत आपण कामावर या। परंतु आजही काही कामगार आलेले नाही आहेत, पण या बाबतीत प्रशासनाशी बोलून पुढचा निर्णय घेतला जाईल। तर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार का? कर्मचाऱ्यांवरती कारवाई सुरूच आहे। ज्या कर्मचाऱ्यांचं जवळजवळ 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। आता याच्या पुढे त्यांची कारवाई म्हणजे त्यांच्या बडतर्फीची। आता त्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून विचार करून निर्णय घ्यावा लागेल। 250 आगारातले महाराष्ट्रभरातले मिळून साधारण 1.5 लाख कर्मचारी संपावर बसलेले होते। पण या मागच्या 40 दिवसांमध्ये संप सुरू आहे तेव्हापासून आणि बोलणी सुरू झाल्यापासून किंवा सरकारनं वारंवार अल्टिमेटम दिल्यानंतर 20,000हून अधिक कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत असा दावा सरकारकडून केला जातोय। तर 90,000च्या आसपास कर्मचारी अजूनही वेगवेगळ्या आगारांमध्ये संपावर बसलेले आहेत। काही ठिकाणी 2 फेऱ्या, 5 फेऱ्या, 10 फेऱ्या एसटीच्या सुरू झालेल्या आहेत, मात्र त्याहून अधिक सुरू झालेले नाहीत कारण कर्मचारीच कामावर आलेले नाहीत। मुद्द्यावर ठाम आहेत सगळे कर्मचारी की विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही। या सगळ्याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी। उदय, आतापर्यंत कारवाई होत होती ती कामावरून काढून टाकण्याची, आता बडतर्फीची कारवाई होईल असं परिवहन मंत्री अनिल परबांनी सांगितलंय। एकदा पुन्हा आवाहन केलंय
की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत कामावर या, काय सांगाल? राज्यभरातले काही एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या अजूनही विलिनीकरणाच्या मागणीवरती आंदोलन करतायत, निदर्शनं करतायत. मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील एसटी कर्मचारी आहेत, ते अजूनही त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. मात्र अर्ध्याहून अधिक कर्मचारी जे आहेत ते पुन्हा रुजू झालेले आहेत. कारण मेस्मा लागू करणार असं जेव्हा कर्मचाऱ्यांना समजलं आणि राज्य सरकारने केलेली वेतनवाढ ही पाहता कुठेतरी समजूतदारपणा घेऊन काही कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावरती रुजू झाले. मात्र अजूनही काही कर्मचारी जे आहेत ते अजूनही रुजू झालेले नाहीये, ते अजूनही संपावरती ठाम आहेत. कारण पूर्णपणे 100% हा संप मिटलाय असं अजिबात नाहीये. त्यामुळे जे कोण संपावरती कर्मचारी आहेत त्यांच्यावरती आता जी काय कडक कारवाई करणार आहेत त्या संदर्भातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोलीमध्ये वक्तव्य केलेलं आहे की आता जी कारवाई होईल ती थेट बडतर्फीची कारवाई होईल आणि बडतर्फीची कारवाई ही सगळ्यात मोठी कारवाई असेल. म्हणजे थेट कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी जी आहे ती गमवावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. कारण एक अल्टिमेटम दिला होता, तो अल्टिमेटम कालच संपलेला आहे आणि अल्टिमेटम संपल्यानंतर राज्य सरकार नेमकं काय कारवाई करते याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं. थेट बडतर्फ करणार का मेस्मा लावणार याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र त्याबद्दल कुठली अधिकृत प्रतिक्रिया परिवहन मंत्रालयाकडे देण्यात आली नाही. मात्र दापोलीमध्ये एका प्रचाराच्या दरम्यान निवडणुकीच्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी या संदर्भात थेट गर्भित इशारा दिलेला आहे की जर आता आम्ही कारवाई करणार असो तर ती थेट बडतर्फीची कारवाई असणार आहे. आता परिवहन मंत्र्यांनी हा बडतर्फीचा इशारा दिल्यानंतर जे संपावर गेलेले कर्मचारी आहेत ते काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल. नक्की. पण उदय, आपण महत्वाची माहिती दिलीत की प्रचारादरम्यान फिरत असताना ते कोकणात असताना असं म्हणालेले आहेत की आता यापुढे बडतर्फीची कारवाई कर्मचाऱ्यांवर करावी लागेल, पण अन्यथा कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं. उदय, धन्यवाद तुर्तास माहिती दिल्याबद्दल. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, अनिल परब बोलताना असंही म्हणाले की उगाचच भरकटवलं जात आहे, कर्मचाऱ्यांना खोटं सांगून त्यांना भरकटवलं जात आहे, त्यांचं आंदोलन भरकटवलं जात आहे की येती जी 22 डिसेंबरची तारीख आहे त्यात विलिनीकरणासंदर्भातला निकाल लागू शकतो. तुम्हालाही असं वाटतं की आता त्यांची दिशाभूल केली जाते? मी मुळामध्ये मला वाटतं की कामगार रस्त्यावरती का उतारले याचा पहिल्यांदा सरकारने अभ्यास करावा. जी काही पगारवाढ दिलेली आहे याच्यामध्येही कामगारांचं समाधान नाही आहे. याबाबत सुद्धा त्यांनी फेरविचार करणं गरजेचं आहे आणि कामगारांच्यावर संवाद तयार करून त्यातून मार्ग कसा काढता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण सरकार या सर्व आघाडीवरती अपयशी ठरलेलं आहे. फक्त कारवाई याच पद्धतीनं सरकार जर वागणार असेल तर मग एक गावगाड्यामध्ये मन आहे की मेलेलं मेट्रो काही आग्नेला भेटतं का. मग जे व्हायचं ते आमचं वाटोळं झालेलंच आहे. अजून यांना काय करायचं असलं तर करून द्या, आता मागे सरायचं नाही. त्या भूमिकेपर्यंत आता मग कामगार आलेला आहे. पण सदाभाऊ, एक भीती वारंवार व्यक्त केली जाते सरकारकडून दबक्या आवाजामध्ये किंवा आपापसात चर्चा होतीये सरकारमध्ये, ती अशी की जर हे मंडळ म्हणजे एसटी जर विलिनीकरण केलं सरकारमध्ये तर इतर मंडळ सुद्धा मागणी करतील की आमचं सुद्धा विलिनीकरण झालं पाहिजे आणि निव्वळ या एका मुद्द्यावर सगळ्या गोष्टी अडल्यात आणि फक्त समितीकडे बोट दाखवलं जात आहे, असं पर्सनली तुम्हाला वाटतं का? नाही ना, मुळामध्ये त्यांचा जो काही पगार जर अवस्था बघितली तर तुटपुंजा पगार असल्यामुळं ही मंडळी रस्त्यावरती उतरली आणि एसटी महामंडळ डबघाईला कुणी आणलं? याच लोकांनी आणलं. अवाजवी पद्धतीनं खरेद्या एसटी महामंडळामध्ये केल्या गेल्या आणि कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला गेला. अधिकाऱ्यांच्या पासून सगळे मंत्री एसटी महामंडळातले मालामाल झाले आणि ज्यानं पैसा गोळा केला तो मात्र कर्मचारी आत्महत्या करायला लागला. ही परिस्थिती नेमकी का आली याचाही अभ्यास खऱ्या अर्थानं परिवहन खात्यानं करणं गरजेचं आहे. पण यावर कोणत्याच बाबतीत विचार करायला सरकार तयार नाहीये. मला वाटतं सरकारनं कारवाई करण्याच्या ऐवजी संवाद करावा कामगारांच्या बरोबर आणि चांगला मध्य त्यातून काढावा अशी मी अपेक्षा सरकारकडे व्यक्त करत आहे. नक्की. सदाभाऊ, आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आपल्याशी बोलत होते आणि सदाभाऊ अजूनही अशी भूमिका मांडतायत की चर्चेच्या माध्यमातूनच, संवादाच्या माध्यमातूनच हा प्रश्न सुटेल, कारवाई कर्मचाऱ्यांवर करू नये. एसटी कामगार संघटनेचे सचिव प्रमोद भालेराव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रमोदजी, पुन्हा एकदा परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलंय की कामावर रुजू व्हा, कारण विलिनीकरणाचा मुद्दा असा सुटणार नाही, तो समितीच्या माध्यमातूनच सुटेल.
परिवहन मंत्र्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते त्यांनी न्यायालयाने जे काही समिती नेमली तिच्या अनुषंगाने केलेलं आहे. खरं म्हटलं तर एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरणासारखा निर्णय मागण्याची वेळ आली, कारण जे काही पगाराचं कमी असलेला पगार किंवा वेळेवर न होणारा पगार हे कारण आहे. पण निश्चितपणे आता हा जो संप चालू आहे यात तरी समितीच्या मार्फत विलिनीकरणाबाबत न्याय होणार असेल तरी 12 आठवड्याचा कालावधी लागणार आहे आणि न्यायालयाची प्रक्रिया जी आहे ती 12 आठवड्यानंतर सुरू होणार असल्यामुळे त्या पुढेही अनेक दिवस या प्रक्रियेमध्ये जातील. त्यामुळे मला असं वाटतं की परिवहन मंत्र्यांनी कामगारांवरती कारवाई पण करणं शक्यतो टाळावं आणि यामध्ये जर काही मध्यमार्ग निघत असेल पण त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा काही मार्ग सुचवला गेला पाहिजे की जो अंतिमरित्या विलिनीकरणाकडे जाईल. आजच्या आज जर विलिनीकरण शक्य नसलं तरी विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू करून त्यासाठी जो काही योग्य वेळ लागेल ती दिली पाहिजे. मग ती न्यायालयाला असेल, राज्य सरकारला असेल, समितीला असेल, तेवढी योग्य वेळ त्यांना द्यावी आणि त्या दरम्यान या काही कामगारांचा पगार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे तो पगार तिथपर्यंत कसा आपल्याला नेता येईल या दृष्टीने दोन्ही बाजूनी प्रयत्न झाला पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे या संपामध्ये कामगारांची मागणी सुद्धा मान्य झाली पाहिजे, परंतु ती मान्य होत असताना कामगारांचं कुठेही आर्थिक नुकसानही होता कामा नये किंवा त्यांच्यावर नोकरीच्या बाबतीत अशा कुठल्या कारवायांचा बडगा प्रशासनाने नक्की. उगारू नये अशी आमची भावना आहे. हो, प्रमोद भालेकर, आभार. आपण सारासार विचार करून काय मार्ग किंवा काय मध्यम मार्ग काढता येईल याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीकरता अद्यापही संप सुरू ठेवण्यात आलेला आहे. आता राज ठाकरेंनी एसटी संपाबाबत मत नोंदवलंय. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केलं तर इतर मंडळ सुद्धा राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी करू शकतात, त्यामुळे सरकारला ते परवडणारं नसेल. सगळ्याच मंडळांचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाल्यास सरकारला मोठा आर्थिक बोजा पडणार आहे किंवा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मान्य करावी असं मत औरंगाबादेत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी जास्त ताणू नये, पगारवाढ मान्य करून संप मिटवावा असं राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय. पगारवाढीसाठी एक सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचं मतही त्यांनी नोंदवलं. पगार न मिळणं ही बरोबर नाही गोष्ट. पगार तर तुम्हाला मिळालेच पाहिजे. आता अशी जवळपास बरीच महामंडळ आहेत, उद्या सगळेच उभे राहिले तर हे पगार देणं शक्य नाही होणार. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वरती परत त्याच्यात 7वा वेतन आयोग लागलाय, हे एवढे पैसे आणायचे हे शक्य होणार नाही. परंतु पगार वाढ ही थोडी बहुत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये. 41% ग्रोथ दिली तरी ते मला असं वाटतं कुठेतरी विषय त्यांनी पण फार ताणता कामा नये. पण परंतु मला असं वाटतंय की त्याला एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी येणं गरजेचं आहे. ती कुठची ते तुम्ही टेंडर काढा आणि काहीतरी त्याच्यावरती ठरवा. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे मुंबईतील शाळांबाबतची. मुंबई महापालिकेतील पहिलीपासूनचे सगळे वर्ग उद्यापासून सुरू होत आहेत. 1ली ते 7वी पासूनचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. नियमांचं पालन करून शाळा सुरू केली जाणार आहे. महापालिकेकडून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरू झालेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचा आदेश दिला गेलाय. 40% पालकांची मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी बघायला मिळते. अठ्ठावीस ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार होत्या, मात्र त्या झाल्या नाहीत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होतील आणि तो निर्णय आदल्या दिवशीपर्यंत जाहीर केला जाईल असं सांगितलं जात होतं. त्याप्रमाणे उद्यापासून मुंबईतल्या महापालिकेतल्या शाळा या 1ली ते 7वीच्या सुरू होत आहेत. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत.
कोरोना संदर्भातले सगळे नियम पाळायला विसरू नका. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटाईज स्वतःला करत राहा. दिवसभरात न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या बघण्याकरता news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18.